कोल्हापूर शहरातील अनेक मंडळांनी पारंपरिक शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी केली। पारंपरिक शिवजयंती निमित्तानं शहरातून निघणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुकांबद्दल लोकांमध्ये मोठी उत्सुकता असते। दरवर्षी अनेक मंडळं आपल्या मिरवणुकांमधून फलकांच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देण्याबरोबरच कोल्हापूरच्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधतात। काल शहरातील संयुक्त जुना बुधवार पेठ मंडळाची मिरवणूक निघाली। आमदार ऋतुराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। यावेळी त्यांनी मिरवणुकीत सहभागी धनगरी ढोल पथकाचं कौतुक केलं। या मिरवणुकीमध्ये शिवचरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या फलकांसह सामाजिक संदेश देणाऱ्या फलकांचा समावेश होता। पारंपरिक वाद्यांसह आकर्षक विद्युत रोषणाई आणि ध्वनी यंत्रणांचाही या मिरवणुकीत समावेश होता। मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांसह बाल शिवाजी आणि मावळ्यांची वेशभूषा परिधान करून कार्यकर्ते सहभागी झाले होते। मिरवणूक मार्गावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ मूर्तीसह निघालेल्या या मिरवणुकीत बुधवारपेठ परिसरातील 6 तालीम संस्था आणि 80 मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला बिंदू चौकातून संयुक्त रविवार पेठच्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी सदिच्छा भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। या मिरवणुकीत केरळमधील कालिकत इथून आणलेल्या तय्यम नृत्य कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यानं सर्वांची मनं जिंकली। यात अर्धनारी नटेश्वर, सरस्वती, गौरी, पार्वती, दुर्गामाता, कालीमाता यांच्या रूपातील कलाकारांचा सहभाग होता। मिरवणुकीतील प्रभू श्रीरामांचं भव्य कटआउट लक्ष वेधून घेत होतं। या मिरवणुकीतही पारंपरिक वाद्यांसह आकर्षक विद्युत रोषणाई आणि डीजेच्या ठेक्यावर तरुणाईनं ठेका धरला होता। या मिरवणुकीत संयुक्त रविवार पेठ मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।